Dear students, I am Dr. Rajiv Sapre, and this is the fifth lecture in the series of video lectures about SSC mathematics, and we are working on chapter quadratic equation. See, in the previous lecture, I have discussed about various factorization techniques. It all depends on what is the value of A into C. If that A into C is positive, then what to do? A into C is negative, then what to do? All these things I have explained. Just to revise that, I will do one problem only. That suppose you have to factorize, say, x squared minus say 5x plus 6 equal to 0. Now here if I compare this equation with ax squared plus bx plus c, we know that a is 1, then your b is negative, it is minus 5, and c is 6. So if I calculate the product of a into c, I get it is 1 into 6, which is 6, so greater than 0. So AC is positive, so I have to express this 5 as a sum of two terms, so that the product is 6 and addition is 5, and you know that those numbers are 3 and 2. The addition of 3 and 2 is 5, multiplication is 6. As it is minus sign here, I will write both the terms as minus. So that means you will write x squared minus 3x minus 2x and plus 6 equal to 0. Now you can take x common from these two, x into x minus 3. Here also you will write x minus 3 equal to 0, and I want minus 2x, so I have to multiply by minus 2. Again verify, minus 2 into minus 3 is plus 6. So now it is done. So the factorization is x is minus 3 is one factor, x minus 2 is another factor, and you know from this you can get the roots are that I am not writing details. मी सर्व अगदी डिटेलमध्ये नाही लिहित आहे, परंतु याच्यावरून तुम्हाला निश्चित सांगता येईल की रूट्स आर x इज इक्वल टू 3 अँड x इज इक्वल टू 2. सो अशा प्रकारे आपण मधलं पद जे आहे ते कसं ब्रेक करतो हे त्याच्यामधून कळणं आपणाला गरजेचं आहे. सो आय होप यू अंडरस्टूड दॅट लेक्चर प्रॉपरली. आणि कसं आहे, जेवढे तुम्ही प्रॉब्लेम्स जास्त सोडवाल तेवढं तुम्हाला ते पटापट करता येईल. मी गेल्याच लेक्चरला सांगितलं की 2 आणि 3 प्रॉब्लेम्स करून मॅथमॅटिक्स कधी येत नसतं. तुम्हाला 2-3 हजार प्रॉब्लेम्स वर्षभरामध्ये सोडवले पाहिजेत की मग ऑटोमॅटिकली सर्व यायला लागतं. मेथड्स आपल्या क्लिअर होतात. प्रॅक्टिस प्रचंड करावी लागेल. रोज 10 प्रॉब्लेम्स हे सोडवायचेच अशी सवय लावून घेतली पाहिजे तुम्हाला. तर हे झालं अबाउट दिस पर्टिक्युलर मेथड. आता फॅक्टरायझेशन मेथड नंतर आपणाला ती दुसरी जी पुढची मेथड शिकायची आहे त्याला म्हणतात, बघा इथे लिहिलं आहे, सोल्युशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर. स्क्वेअर कंप्लीट करून मला याचं सोल्युशन काढायचं. म्हणजे कसं करणार, तर बघा आता हेच एक इक्वेशन घेऊया आपण. म्हणजे इथे आपण असं म्हणूया की कंप्लीट द स्क्वेअर टेक्निक. आपण काय कुठल्या मेथडने प्रॉब्लेम सोडवणार, तर सॉल्व्हिंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर. सो त्या मेथडला नाव काय आहे, कम्प्लिटिंग द स्क्वेअर. ओके, दिस इज द टेक्निक. नाव नीट समजावून घ्या काय करायचं ते. completing the square. फॉर एक्झाम्पल आपण हे इक्वेशन घेऊया, एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इक्वल टू 0. मग आपण काय करायचं, इकडे फक्त एक्सच्या टर्म्स ठेवायच्या आणि कॉन्स्टंट टर्म जी आहे, कॉन्स्टंट टर्म याचा अर्थ काय, ज्या टर्ममध्ये एक्स नाही आहे, व्हॅरिएबल नाही आहे, ती कॉन्स्टंट. आणि ह्या इथे एक्स हे व्हॅरिएबल आहे, लक्षात घ्या. व्हॅरिएबल त्याला का म्हणतात, तर इंग्लिशमध्ये ज्यांना इंग्लिशचं थोडंफार नॉलेज आहे त्यांना हे माहिती आहे की व्हॅरी म्हणजे चेंज होणं. व्हॅरी म्हणजे चेंज. इथे एक्सची कोणतीही व्हॅल्यू मी टाकू शकतो, लक्षात आलं ना. आणि ती टाकलीत की तुम्हाला ह्या एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 2ची व्हॅल्यू बदलणार, म्हणून त्याला व्हॅरिएबल म्हणतात. कारण याची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 2ची व्हॅल्यू कशावर अवलंबून आहे, एक्सवर. वेन एक्स चेंजेस व्हॅल्यू विल चेंज, म्हणून ते व्हॅरिएबल. ठीक आहे, तो आत्ता मुद्दा नाही आहे. मी काय सांगितलं की कॉन्स्टंट टर्म जी आहे ती आपण राईट हँड साईडला घ्यायची. म्हणजेच कसं होणार, ते एक्स स्क्वेअर प्लस 10x
इज इक्वल टू -2 असं होईल. आता हा जो लेफ्ट हँड साईडला एक्सप्रेशन आहे x² प्लस 10x त्याचा मला पूर्ण वर्ग करायचा आहे. मग असं ज्यावेळी एक्सप्रेशन असतं, एक टर्म x² मधली आणि दुसरी टर्म x मधली, तिसरी टर्म मला ॲड करायची आहे. कशासाठी ॲड? काहीही मी ॲड नाही करणार आहे. मी इथे 9, 10, 15, 16 काहीही ॲड करू शकतो, पण तसं नाही आहे. मला कम्प्लिटिंग स्क्वेअर करायचं आहे. म्हणजे मग ती टर्म ॲड केल्यानंतर लेफ्ट हँड साईडला पूर्ण वर्ग झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी पद्धत काय? तिसरी टर्म जेव्हा मला ॲड करायची आहे, समजा मी असं लिहिलं, फॉर्म्युला त्याचा लक्षात घ्या. थर्ड टर्म इज इक्वल टू मिडल टर्म, MT लिहितो मी, मिडल टर्मचा स्क्वेअर, ओके, भागिले 4 इंटू फर्स्ट टर्म. हा फॉर्म्युला. FT स्टँड्स फॉर फर्स्ट टर्म, MT स्टँड्स फॉर मिडल टर्म आणि थर्ड टर्म मला ॲड करायची. मग इथे या प्रॉब्लेममध्ये काय होईल बघा. थर्ड टर्म काय होईल? थर्ड टर्म काय होईल बघा. तर इथे मिडल टर्म आता काय आहे? 10x त्याचा वर्ग म्हणजे किती झाले? 100x वर्ग, मिडल टर्म स्क्वेअर बघा, भागिले 4 इंटू फर्स्ट टर्म. पहिली टर्म काय आहे? x², त्यामुळे 4 इंटू x² म्हणजे x² कॅन्सल होतील. 100 भागिले 4 म्हणजे 25 होईल. मग इथे 25 मी ॲड करणार, लक्षात घ्या. म्हणजे आता माझं इक्वेशन काय होईल? x² प्लस 10x प्लस 25 इज इक्वल टू, नॅचरली आपण राईट हँड साईडला पण ते ॲड करावं लागेल. सो -2 प्लस 25. आता -2 प्लस 25 म्हणजे 23. म्हणजे आता माझ्याकडे काय आलं इक्वेशन? x² प्लस 10x प्लस 25 इज इक्वल टू 23. मग हा पूर्ण वर्ग आहे. कशाचा वर्ग आहे तो? तर त्याच्यासाठी लक्षात घ्या, पहिल्या टर्मचं वर्गमूळ काढायचं. x²चं वर्गमूळ काय? x. शेवटच्या टर्मचं वर्गमूळ काढायचं. 25चं वर्गमूळ काय? 5. आणि मध्ये ही जी एक्सला साईन आहे, एक्सच्या टर्मला जे चिन्ह आहे ते इथे द्यायचं. मग x प्लस 5चा हा पूर्ण वर्ग झाला. बघा तुम्ही व्हेरीफाय करा. a प्लस b कंसाचा वर्ग हे सूत्र वापरून काय होईल? x वर्ग म्हणजे ही टर्म, मधली टर्म काय? 2ab म्हणजे जिथे 5x गुणिले 2 म्हणजे 10x आणि प्लस 25 आणि इकडे काय झालं? हे 23. मग आता काय होईल? x अधिक 5 बरोबर वर्गमूळ घ्या. आता तुम्हाला माहिती आहे वर्गमूळ घेताना इकडच्या बाजूला प्लस ऑर मायनस लिहावं लागतं. प्लस ऑर मायनस √23. याचं कारण काय? याचा वर्ग प्लस √23चा वर्ग काय आणि मायनस √23चा वर्ग काय? सेम असतो 23 म्हणजेच हा. त्यामुळे हे असं लिहायचं. त्यामुळे एक्सच्या दोन व्हॅल्यूज काय येतील? हा 5 इकडे न्या म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज काय येतील? -5 अधिक वर्गमुळा अधिक किंवा वजा वर्गमुळात 23. बरोबर ना? म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज दोन रूट्स जे आहेत ना ते काय लिहिणार आपण? x इज इक्वल टू -5 प्लस √23 हा एक रूट अँड इथे ही साईन म्हणजे -5 मायनस हे काढून टाकतो मी. -5 मायनस √23. दिस इज नॉट 3, सॉरी 23. सो दिस विल बी द आन्सर. मुद्दा त्याच्यामध्ये शेवटचं कॅल्क्युलेशन अतिशय सोपं आहे. थर्ड टर्म मी काय ॲड करणार? त्याचा फॉर्म्युला काय? मिडल टर्मचा स्क्वेअर भागिले 4 इंटू फर्स्ट टर्म, दॅट इज टू बी ॲडेड. आय होप यू अंडरस्टँड. अजून एक प्रॉब्लेम आपण करूया म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होईल. काय करूया? दुसरा प्रॉब्लेम घ्या. वी विल गो डाऊन पुस्तकांमध्ये जो एक्झरसाइज आहे ना तो आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, हा एक सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे, तोच आपण बघूया. 5x². जरी ते प्रॉब्लेम सॉल्व्ड असले ना तरी ते समजावून घेतले पाहिजेत आपण. बघा 5x² मायनस 4x मायनस 3 इक्वल टू 0. म्हणजे आपण काय करायचं? कॉन्स्टंट टर्म राईट हँड साईडला म्हणून 5x² मायनस 4x इज इक्वल टू 3. आता मला तिसरी टर्म ॲड करायची आहे. त्याचा फॉर्म्युला काय? थर्ड टर्म स्क्वेअर इज इक्वल टू मिडल टर्म स्क्वेअर डिव्हायडेड बाय 4 इंटू फर्स्ट टर्म. म्हणजे इथे मिडल टर्म किती आहे? -4x त्याचा स्क्वेअर किती होणार? -4x स्क्वेअर काय? -4x त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर्ड अपॉन काय? 4 इंटू फर्स्ट टर्म म्हणजेच 4 इंटू
पहिली टर्म काय आहे 5x². बरं, वजा 4x चा वर्ग किती 16x वर्ग आणि भागिले हे 20x वर्ग. म्हणजे x वर्ग कॅन्सल होतील. 16/20 आलं. 16/20 म्हणजेच काय झालं सांगा, 16चं वर्गमूळ म्हणजे 16 आणि 20 यांचं जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर 4×4 = 16, 4×5 = 20 म्हणजे 4/5 आलं. म्हणजे मला मी याचं आता लिहिलं पाहिजे ॲडिंग 4/5 ऑन बोथ साइड्स. पाय तर ह्याला 1 म्हणा, ह्याला 2 म्हणा, ऑन बोथ साइड्स ऑफ 2. म्हणजे काय होईल बघा दुसरं इक्वेशन ते आता, तर 5x² मायनस 4x प्लस 4/5 इज इक्वल टू 3 + 4/5. 3 + 4/5. ओके, सो दिस इज व्हॉट यू विल हॅव. मग आता काय होणार बघा, इथे तुम्हाला हा कशाचा वर्ग आहे, लेफ्ट हँड साईडला जी क्वांटिटी आहे ती. तर त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगितलं की काय करायचं आपण, की 5x वर्गचं वर्गमूळ घ्यायचं. म्हणजे काय होईल 5x वर्गचं वर्गमूळ काय √5x. याचं वर्गमूळ काय 2/√5. मध्ये साईन काय ही वजा, एक्सला जे चिन्ह आहे ते वजा 2√5 कंसाचा वर्ग बरोबर. इथे काय होईल बघा 3×5 = 15 आणि 4 = 19. हे आता पटापट आलं पाहिजे आपणाला. 3×5 = 15 आणि 4 = 19. हे क्रॉस मल्टिप्लाय, इथे ॲक्च्युअली ते 3/1 आहे त्यामुळे हे क्रॉस मल्टिप्लाय 3, हे 4, 3 आणि 5चा गुणाकार 15, 1 आणि 4चा 4 म्हणून 19/5 आलं. मग आता वर्गमूळ घ्यायची. सो स्क्वेअर रूट ज्यावेळी तुम्ही घेता, सो टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. काय मिळणार तुम्हाला इथे वर्गमूळ म्हणजे हा वर्गच आहे, याचा वर्गमूळ म्हणजेच √5x मायनस 2/√5 इज इक्वल टू याचं वर्गमूळ प्लस ऑर मायनस वर्गमुळात 19 अपॉन √5 असं तुम्हाला येणार आहे. लक्षात आलं ना. आता काय करायचं आपण, हे मी पुसून टाकतो. आता आपण काय करायचं बघा, की त्याच्यावरून आपणाला ॲक्च्युअल आता ॲन्सर्स काढायचे आहेत. इथपर्यंतचा भाग आपल्याला माहिती आहे. सो आय विल इरेज ऑल दिस. ओके, वेळच्या वेळी ते लिहून घेत चला, नाहीतर हा व्हिडिओ आहे त्यामुळे मागे जाऊन पुन्हा तुम्ही बघू शकता काय लिहिलं आहे आपण ते. ठीक आहे, त्यामुळे हे तुम्हाला मिळालं. आता ह्याच्यातून काय होणार बघा पुन्हा, की जर तुम्ही हे नीट सिम्प्लिफाय केलं, ओके, तर काय होणार बघा. आता ह्याचा अर्थ असा होतो ना √5x मायनस 2/√5 इज इक्वल टू प्लस ऑर मायनस √19 अपॉन √5. म्हणजे आता मला काय करावं लागेल, √5 ने थ्रू आउट मी डिव्हाइड करतो. डिव्हाइडिंग बाय √5, डिव्हाइडिंग बाय √5 थ्रू आउट. थ्रू आउट म्हणजेच प्रत्येक टर्मला √5 ने डिव्हाइड करणार आपण. म्हणजे इथे √5x ला √5 ने भागलं की ते x झालं, याला √5 ने भागलं की इथला √5 आणि √5 यांचा गुणाकार होणार म्हणजेच -2/5 झालं. आणि इज इक्वल टू प्लस ऑर मायनस √19 ते आहेतच, आणि ह्याला इथे आणखी एक √5 ला गुणणार आपण म्हणजे √5 × √5 5 होणार. म्हणजेच एक्सच्या व्हॅल्यूज काय झाल्या बघा 2/5 प्लस ऑर मायनस √19 अपॉन 5. म्हणजेच आता तुम्हाला ते नीट लिहिता येईल. काय लिहिता येईल, पहिलं आता इथे दोन्ही ठिकाणी 5 असल्यामुळे मला ॲड करता येईल न्यूमरेटर किंवा सबट्रॅक्ट करता येईल. त्यामुळे एक रूट येणार 2 प्लस साईन, ही प्लस साईन घेतलीत की 2 + √19 अपॉन 5 आणि दुसरं येणार x इज इक्वल टू 2 - √19 अपॉन 5.
सो सी द सेम आन्सर दे हॅव गॉट. पण ह्यांनी वेगळ्या पद्धतीने केलंय. तीही पद्धत मी सांगतो तुम्हाला काय त्यांनी केलं ते. दोन्हींपैकी कुठलंही बरोबर आहे. फक्त इथे मी काय केलं की तो जो एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे तो मी तसाच ठेवणे काम केलं. त्याच्याऐवजी तुम्ही काय करू शकता, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 करायचा. त्यांनी तसंच सांगितलंय बघा तुम्हाला. इट इज कन्व्हिनियंट टू मेक कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर ॲज 1. मग तो 1 करायचा म्हणजे काय करायचं, हे √5 पुसून टाकायचे का, 5 पुसून टाकायचा का, नाही, 5ने डिव्हाइड करायचं. मग आता हाच प्रॉब्लेम आपण त्या पद्धतीने करूया. बघा म्हणजे कसं तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही, उत्तर तेच येणार, उत्तर काही बदलणार नाही. मेथड चेंज झाली म्हणून सोल्युशन काही बदलणार नाही. पण आता बघा कसं करायचं ते. प्रॉब्लेम काय पुन्हा मी लिहितो. 5x² - 4x - 3 = 0. सो डिव्हायडिंग बाय 5, डिव्हायडिंग हे 1 म्हणूया, डिव्हायडिंग 1 by 5, we get x² - 4 by 5 into x - 3 by 5 = 0. म्हणजेच काय होईल बघा, आपल्याला कॉन्स्टंट टर्म राईट हँड साईडला न्यायची आहे. म्हणजेच x² - 4 by 5x = 3 by 5. आता लेफ्ट हँड साईडला मला असं काहीतरी ॲड करायचं आहे की इथे पूर्ण वर्ग होईल. मग त्याच्यासाठी काय करणार आपण, मधल्या पदाचा वर्ग, म्हणजे इथे मधलं पद काय आहे, -4/5x, त्याचा वर्ग काय होणार, तर -4/5x त्याचा वर्ग म्हणजे किती होणार, 16/25x². आणि त्याला 4 × फर्स्ट टर्मने डिव्हाइड करणार आपण. मग अशी फॉर्म्युला सांगितला आहे. फर्स्ट टर्म x² आहे त्यामुळे 4x², म्हणजे हे x² कॅन्सल होतील. हे 16/25/4 म्हणजेच एकूण 16/100 होणार, बरोबर ना. हा 25 खाली येणार. हे असली कॅल्क्युलेशन न चुकता आलीच पाहिजेत. असं पण बघा पाहिजे तर हे 4/1 आहे. भागाकार म्हणजे उलट करून गुणाकार, त्यामुळे 16/25ला तुम्ही 1/4ने गुणणार म्हणजे 16/100 येईल. आता 16/100ला संक्षिप्त रूप देता येईल मला. 4 × 16 आणि 4 × 25 100, म्हणजेच हे मला 4/25 असं लिहिता येईल. ही सर्व कॅल्क्युलेशन्स जे आहेत, संक्षिप्त रूप देणं वगैरे वगैरे, ह्याच्यावर आपली कमांड पाहिजे. मग काय झालं, आता इथे हे मला ॲड करावे लागणार. सो आय शुड राईट ॲडिंग 4/25, याला आपण काहीतरी 2 म्हणूया आता. ॲडिंग 4/25 ऑन बोथ साइड्स ऑफ 2. त्यामुळे काय होईल, लेफ्ट हँड साइड काय होईल बघा, x² - 4/5 into x plus 4/25 = 3/5 plus 4/25. म्हणजेच काय झालं बघा, ह्याचा आता छेद समान करा. इथे 25 करा. इथे 25 करायचा म्हणजे छेदमस्थानी मला 5ने गुणावं लागेल. ते गुणलत की वर पण 5ने गुणायचं. म्हणजेच हे काय होईल, 15/25 अधिक 4/25. आणि छेद समान असल्यामुळे अंशांचा बेरीज फक्त, म्हणून 19/25. म्हणजे आता हा कशाचा वर्ग झाला बघा, x² वर्गमूळ घ्यायचं, या 4/25 वर्गमूळ घ्यायचं, ते 2/5 आणि हे मधलं चिन्ह द्यायचं मायनस. त्यामुळे हा त्याचा वर्ग आहे. आणि = किती आलंय, 19/25. मग आता स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट घेतलेत की x - 2/5 याचं वर्गमूळ, प्लस ऑर मायनस वर्गमुळात 19 भागिले 25चं वर्गमूळ घेता येतं 5. आणि हा -2/5 ही टर्म राईट हँड साईडला आणा. म्हणजेच राईट हँड साईडला काय होईल, x बरोबर 2/5 प्लस ऑर मायनस √19/5. ओके, म्हणजेच काय होईल, एक्सच्या 2 व्हॅल्यूज 2/5 प्लस √19/5 ही एक व्हॅल्यू, आणि दुसरी काय 2/5 मायनस √19/5. बघा सेम आन्सर दे हॅव गॉट, सेम प्रोसिजर दे हॅव फॉलोड.
मुद्दा काय आहे की तुम्ही ठरवा हे असंच ठेवून करायचं की एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 करायचा, हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि त्याचा एक फायदा असा होतो की कसं होतं बघा, की हे पुसून टाकतो आता मी. कसं होतं बघा, ज्यावेळी तुम्हाला हे असं इक्वेशन देणार, काय देणार, इक्वेशन काय देणार बघा, की ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 आणि तुम्हाला कंप्लीट स्क्वेअर करून ते सोडवायचं आहे, तर तुम्ही कसं लिहिणार, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स मायनस सी इज इक्वल टू मायनस सी. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही काय ॲड करणार, तर मधल्या पदाचा वर्ग म्हणजेच काय होतं ते बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि डिव्हायडेड बाय 4 टाइम्स ए इंटू एक्स स्क्वेअर, 4 टाइम्स ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर, बरोबर ना. असं तुम्ही त्याच्यात ॲड करणार. मग हे सर्व कॅल्क्युलेशन कधी सोपं होईल, जर हा 1 असेल इथे, तर इथे ए स्क्वेअर म्हणजे 1च होणार. म्हणजेच तुम्हाला फक्त बी स्क्वेअर बाय 4ने बघा, कारण हा एक्स स्क्वेअरच कॅन्सलच होणार. म्हणजे इथे तुम्ही काय ॲड करता बघा, बी स्क्वेअर अपॉन 4 ए स्क्वेअर्ड हे ॲड करता तुम्ही, बरोबर आहे. परंतु जर हा ए तुम्ही ऑलरेडी 1 करून घेतला तर मला इथे पण 1च होणार. म्हणजे त्यावेळी मला फक्त बी स्क्वेअर अपॉन 4 ॲड करावं लागेल. जसं आता या प्रॉब्लेममध्येच बघा, जो आधीचाच आपण केला आहे, 5x स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 3 असं केलं ना तुम्ही. मग आपण एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 केलात की ते कसं झालं, एक्स स्क्वेअर्ड मायनस 4/5 इंटू एक्स इज इक्वल टू 3/5. आता तुम्हाला हा फॉर्म्युला वापरता येईल की जर तो ए स्क्वेअर, आता इथे ए 1च आहे त्यामुळे हा ए स्क्वेअर 1च होणार. म्हणजे फक्त मी काय ॲड करणार, बी स्क्वेअर बाय 4. मग बी किती आहे तुमचा, वजा 4/5. एक्सचा वगैरे इश्यूच नाही आहेत आता त्याच्यामुळे. मग त्यामुळे आता बी किती आहे, वजा 4/5. त्याचा स्क्वेअर किती, बी स्क्वेअर किती होणार, 16/25. त्याला तुम्ही कितीने भागणार, बी स्क्वेअर अपॉन 4. बघा आपला फॉर्म्युला काय, इफ आपण असं इथे लिहूया, इफ ए इज 1 द टर्म थर्ड टर्म विल बी थर्ड टर्म टू बी ॲडेड विल बी बी स्क्वेअर अपॉन 4 नुसतं, कारण ए 1च आहे ना. आता ए स्क्वेअरची व्हॅल्यू 1च होणार, हे लक्षात घ्या. मग इथे मी तेच केलं, बी स्क्वेअर काढलं, अपॉन मला काय करायचं आहे 4, अपॉन 4 म्हणजे तिथे छेदमस्थानी 4 टाकणार मी. म्हणजेच इथे किती होणार, 16/100. 16/100 म्हणजे 4/25. मग मी 4/25 ॲड करणार दोन्ही बाजूला. बघा तेच त्याने ॲड केलं 4/25. त्यामुळे इट इज अप टू यू. असं काही गरज नाही आहे की त्या एची व्हॅल्यू 1 करून घ्यायची, म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 करून घ्यायचा. तुम्ही 1 केलात तर तुम्हाला काय ॲड करावं लागेल, बी स्क्वेअर अपॉन 4. तो 1 नाही केलात तर काय ॲड करावं लागेल, बी स्क्वेअर अपॉन 4 ए स्क्वेअर. तुमच्यावर अवलंबून आहे हे असं एवढं ॲड करायचं की हे ॲड करायचं. इट इज अप टू यू. दोन्ही प्रकारे हा प्रॉब्लेम बरोबरच येणार. वेनेवर सोल्युशन एक्झिस्ट इट विल बी युनिक. म्हणून वेगवेगळ्या पद्धती आपल्याला माहिती पाहिजेत. चांगले जे विद्यार्थी तुमच्यामध्ये आहेत, ज्यांची कपॅसिटी आहे हे सर्व समजून घेण्याची, त्यांनी त्यातले बारकावे समजावून घेतले पाहिजे. नुसतं पुस्तकात आहे आणि आपल्याला जे टीचर शिकवणार आहेत त्याच्या पलीकडे जाऊन तुमच्यासारख्या चांगल्या विद्यार्थ्यांनी, जे कोणी यातले चांगले विद्यार्थी आहेत त्यांनी विचार केला पाहिजे की मला वेगवेगळ्या पद्धतीने हा प्रॉब्लेम कसा सोडवता येईल, त्याचा फायदा काय, याचा तोटा काय, की दोन्ही विषय सारखेच आहेत. शेवटी उत्तर तर तेच येणार, कारण ते रूट आहे त्या इक्वेशनचा. ज्यावेळी इक्वेशनला रूट एक्झिस्ट होतो त्यावेळी तो युनिक असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या बाबतीमध्ये 2 रूट्स येणार, ठीक आहे. त्या दोन्ही रूट्स तेच येणार, तुम्ही कुठल्याही पद्धतीने करा, रूट्स तेच येणार. रूट्स कसे वेगळे येतील. त्यामुळे या लेक्चरमध्ये मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये कम्प्लिटिंग द स्क्वेअर ही काय नेमकी पद्धत आहे, तिसरी टर्म जी मला ॲड करायची असते वर्ग पूर्ण करण्यासाठी, त्यासाठी मला काय ॲड करायचं, मग ते दिलेले कोइफिशियंट तसेच ठेवले तर काय होईल, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 करून घेतला तर काय फायदा होतो, या सर्व गोष्टी मी तुम्हाला या लेक्चरमध्ये शिकवल्या. I hope you understood whatever is taught to you. Okay, we will continue in the next lecture. Thank you.